नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, प्रत्येक महिन्याला येणारे संकष्ट चतुर्थी याचं जे व्रत आहे ते गणपती बाप्पाला समर्पित आहे. या व्रताची पौराणिक कथा आज आपण बघणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा. फार वर्षापूर्वी यादव कुळात सत्रजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य असा स्वयंमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील स्वयंमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली, परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा स्वयंमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवत नावाच्या राजाने ठार मारून तो स्वयंमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन स्वयंमंतक मणी घेऊन नाहीसा झाला. सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळाली. आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग श्रीकृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधच कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळ सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्याचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्वयंमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने आरडाओरड्यास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने श्रीकृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घाबरट पसरली होती. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्ता श्री गणपतीचे संकष्ट चतुर्थी व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्वयंमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंद झाला. श्रीकृष्णावर स्वयंमंतक मणी चोरण्याचा आळ आला त्याचे कारण असे आहे की पूर्वी भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुराच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात श्रीकृष्णाने चंद्र पाहिला. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णाला अशा प्रकारे भोवला. एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला. ते पाहून गणपतीला चंद्राचा राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवशी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवशी तुझे कोणी तोंड पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल. परंतु संकष्ट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्वयंमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची असते. दर महिन्याला चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून दोन तरी अवश्य अंगारक चतुर्थी करावी.